तिकडे नाही जायला, इकडे जायला. हे दगड आहे का? इथं त्याला उतरायला काहीतरी आणू लागलं. टिकाऊ आणायचं का? इथून आला ना इथे फिरला. बरोबर, म्हणजे येत चालू तिकडे. इथं वरती जास्त दोन आपण घेऊन मोठं दगड काय घाबरू नको तुझले. भिंती दगड भिंती दिसला. हे दोन दगड हा दगड ओढ ना ओढ नाही तुम्ही नका गडबड करू. तुम्ही काहीच करू नका, गडबड नका करू. मोठा आहे तो मोठा दगड आहे. या ठिकाणी आलोय आपण अशोक ननवरे यांच्या वस्तीवरती सायखिंडी मध्ये. आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता आपला की त्यांच्या राहत्या घरावर थोडेसे दगड आहे. पोल्ट्रीचे शेजारी तिथे एक नाग आहे. त्यांनी फोटोही तसा पाठवला होता. आणि इथे तुम्हाला दिसतंय की दगडांखाली एक मध्यम आकार म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा नाग या ठिकाणी बसलेला आहे. आणि समोर तुम्हाला दिसतंय की दगड वगैरे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खाली त्याला बसायला गॅप्स आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो बसलाय शांतपणे. तर आपण त्याला सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर त्याला सोडून देऊ. परंतु सापांना मात्र असं लपायची जागा असतील तर साप मात्र अशा ठिकाणी बसू शकतात. समोर तुम्हाला दिसतंय इथे विषय वर्गामधला हा साप आहे. आणि या ठिकाणी बराच वेळ एकाच ठिकाणी त्याला बसायला जागा होती म्हणून त्या ठिकाणी तो शांतपणे बसलाय. त्याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात आणि त्या निसर्गामध्ये सोडून देऊ. पण या ठिकाणी तुम्हाला दिसतं जरी गेले त्याच्या तर ते शांतपणे बसलेले असतात. आणि या ठिकाणी तो बराच काळ त्याला बसायला जागा असल्यामुळे तो शांतपणे बसलाय इथे. आणि कदाचित रात्री त्यांनी शिकार धरलेली असणार आहे कारण त्याची स्किन दिसते आपल्याला. आणि रात्रीची शिकार धरल्यामुळे त्याच्याने तो शांतपणे बसलाय. त्याला घेऊ आपण सुरक्षित ताब्यात. समोर तुम्हाला दिसतंय चांगला बऱ्यापैकी आकाराचा आहे. समोर तुम्हाला दिसते. आणि रात्री शिकार घेतल्यामुळे त्या ठिकाणी तो शांतपणे बसलेला पण होता. समोर तुम्हाला दिसतंय की ताब्यामध्ये घेताना ते फणा काढतात आणि फणा नागालाच आहे. पण ते सुरुवातीला मात्र फणा जागेवरती आपण आपलं सावध पण करत असतात. त्याचा फटकार त्या ठिकाणी आपल्याला सहज पण ऐकू येतो. चल सावलेली चालेल सगळं काम टाकून द्या आपल्याला कारण त्याला बरेच वर्ष बसल का त्याच्यात इथे तुम्हाला दिसतंय आता आपल्याला नाईलाज असतो या ठिकाणी बॉटलिंग करावं लागतंय त्याला. कारण मी कामात असल्यामुळे असंच परस्पर आल्यामुळे आपल्याला त्याला बॉटलिंग करावं लागते. त्याला आपण बॉटलिंग करून घेऊ ताब्यात आणि नंतर निसर्गात सोडून देऊ. अगरबत्ती पेटून आण रे अगरबत्ती पेटून आण नाही अगरबत्ती आणून ते नंतर तुला युट्यूबला व्हिडिओ टाकले पाहायला भेटेल. मजा आहे तू घरी अगरबत्ती
होय लवकर जाय. अरे आण ना अगरबत्ती जाय पळत. सूर्यभान करंजकर नाव आहे. तर सायकिंडी इथे तर हा साप निघला होता, पण तो कोणत्या जातीचा काय आम्हाला काही त्याची कल्पना नसल्यामुळं तो आमच्या वस्ती तिथं पोल्ट्री फार्म मध्ये शिरायला लागला होता. मग आम्ही सरांना फोन केला, सर आले, मग त्यांनी तो पकडला. आता ते नंतर निसर्गात कुठं सोडून देतील, लांब वस्तीपासून, लोकवस्तीपासून बाजूला सोडून देतील. सूर्यभान करंजकर सायखिंडी यांच्या राहत्या घराजवळ जेव्हा आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडलं.